विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी शरद बिरादार पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. यापूर्वीच्या तासाला आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आहेत त्यासंबंधीची माहिती घेतलेली आहे. आजच्या तासाला आपण मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची जी पद्धती आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर मागणीची किंमत लवचिकता कशी मोजायची यासंबंधी मार्शल यांनी पद्धती विकसित केलेल्या आहेत. त्या पद्धतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुणोत्तर पद्धत, याच पद्धतीला शेकडेवारी पद्धत असेही म्हटले जाते. तर या पद्धतीच्या सहाय्याने आपणाला मागणीच्या किंमत लवचिकतेचं मापन कशा पद्धतीनं होतं हे पाहायचं आहे. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची ही जी पद्धती आहे या पद्धतीचा विकास अल्फ्रेड मार्शल यांनी केलेला आहे. आता ही पद्धती अल्फ्रेड मार्शल यांनी विकसित केलेली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाचे जे परिमाण असते त्यावरून मागणीची किंमत लवचिकता मोजली जाते. ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मागणीतला जो शेकडा बदल आहे त्या शेकडा बदलाला आपण किमतीतील शेकडा बदलाने भागाकार केला तेव्हा आपल्याला मागणीची लवचिकता शेकडेवारी पद्धतीच्या सहाय्याने मोजता येते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असेही म्हटले जाते. तर या शेकडेवारी पद्धतीमध्ये जे सूत्र आहे ते असं आहे: मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज डेल्टा क्यू डिवायडेड बाय पर्सेंटेज डेल्टा पी. म्हणजेच किमतीतील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलाला भाग घालायचा आहे. याच्यामुळं आपणाला मागणीची लवचिकता दिसून येते. आता वरील सूत्र गणितीय पद्धतीने आपणाला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतं: इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय क्यू भागिले डेल्टा पी भागिले पी. आता याचंच गणितीय रूपांतर असं होतं: इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी. मग या ठिकाणी क्यू म्हणजेच मूळ मागणी, डेल्टा क्यू म्हणजेच मागणीतील बदल, पी म्हणजेच मूळ किंमत आणि डेल्टा पी म्हणजेच किमतीतील बदल. आता याच पद्धतीने आपणाला मागणीच्या किंमत लवचिकतेचं शेकडेवारी पद्धतीच्या सहाय्याने मापन करता येतं. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. संख्यात्मक विश्लेषणाच्या माध्यमातून मागणीची किंमत लवचिकता कशी मोजता येते शेकडेवारी पद्धतीच्या सहाय्याने ते सांगितलेलं आहे. आता मूळ किंमत 20 रुपये आहे, किंमत वाढली आणि 25 रुपये झाली. मागणी जी आहे ती 20 रुपये किमतीला 10 किलोची मागणी आहे, तर 25 रुपये किमतीला 9 किलोची मागणी आहे. मग आता सूत्र जे आहे ते इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय क्यू इंटू पी डिवायडेड बाय डेल्टा पी. मग आता क्यूची जी किंमत आहे ती किती आहे? 1 आहे. क्यूची किंमत 10 आहे, डेल्टा क्यू 1 आहे. मूळ नवीन आणि मूळ किमतीतील फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि मूळ किंमत जी आहे या ठिकाणी 25 आहे आणि बदललेली किमतीमध्ये 5चा बदल झालेला आहे. त्याच्या आधारे आपल्याला 20 वजा 25 बरोबर 5 म्हणजेच पी हा 5चा बदल झालेला आहे. तर या पद्धतीनं 1/10 गुणिले 20/5 बरोबर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0.4. 0.4 म्हणजे 0.4 ही संख्या 1पेक्षा लहान आहे, म्हणून याला आपण म्हणतो कमी लवचिक मागणी. तर या पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. तर मागणीची लवचिकता मोजण्यासाठीची ही शेकडेवारी पद्धती आपण संख्यात्मक विश्लेषण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी जी आपण शेकडेवारी पद्धतीचा वापर करतो त्या शेकडेवारी पद्धतीचा वापर करताना आपल्याला काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातील पहिली बाब ही आहे
की मागणीच्या लवचिकतेचे मूल्य हे ऋणात्मक असते. मागणी वक्र हा ऋणात्मक असतो, पण सुसूत्रता येण्यासाठी ऋणात्मक चिन्हाकडे आपण दुर्लक्ष करतो. मग आता या ठिकाणी आपणाला 20 - 25 याचं उत्तर -5 असं येतं आहे. परंतु आपण या ठिकाणी -5 हे न घेता आपण काय केलेलं आहे, तिथं 5 घेतलेलं आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण त्या चिन्हाकडं दुर्लक्ष करतो आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मागणीची किंमत लवचिकता ही केवळ संख्येत असते. वस्तूची किंमत व त्यांची संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून नसते. आता आपण मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठीची जी दुसरी पद्धत आहे, त्या पद्धतीला आपण एकूण खर्च पद्धत म्हणतो. या पद्धतीच्या सहाय्याने आपण मागणीची किंमत लवचिकता मोजणार आहोत. आता मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची ही जी एकूण खर्च पद्धत आहे, ही सुद्धा प्राध्यापक मार्शल यांनीच विकसित केलेली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची किंमत लवचिकता मोजता येते. आता एकूण खर्च म्हणजेच काय, तर किंमत गुणिले वस्तूचे मागणी केलेले नग. आता समजा 10 रुपये किंमत आहे आणि आपण 100 नगाची मागणी केली. 10 गुणिले 100 किती आलं, 1000. मग आता किंमत 5 रुपये झाली, आपण 500 नगाची मागणी केली. 5 गुणिले 500 बरोबर 5 5 25, 2500. तर या पद्धतीने आपण एकूण खर्च म्हणजेच त्या विशिष्ट किमतीला आपण वस्तूची किती नग खरेदी करतो, या आधारे आपला एकूण खर्च मोजता येऊ शकतो. आणि या सहाय्याने प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठीचं सूत्र विकसित केलेलं आहे. आता या संदर्भात आपणाला काही संकल्पना लक्षात येतील. तर जास्त लवचिक मागणी. आता जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते, तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता ही 1पेक्षा जास्त असते. येथे मागणीची लवचिकता 1पेक्षा जास्त असते, आपल्याला लक्षात येतं. दुसरं आहे एकक लवचिक मागणी. आता एकक लवचिक मागणीमध्ये काय, जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, तेव्हा एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते. आता मागणीची किंमत लवचिकता बरोबर 1, म्हणजेच येथे मागणीची किंमत लवचिकता 1 असते. आता एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी केलेले नगसंख्या. आता बदलामुळे एकूण खर्चात घट होते, तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. आता मागणीची किंमत लवचिकता ही 1पेक्षा कमी. येथे मागणीची लवचिकता 1पेक्षा कमी हे आपणाला काही उदाहरणाच्याद्वारे पाहता येईल. तर या ठिकाणी एकापेक्षा जास्त एकक आणि एकापेक्षा कमी लवचिक मागणी हे आपण या तक्त्यामध्ये पाहणार आहोत. मग आता किंमत अ, आ, ई. आता एक उदाहरण दिलेलं आहे, आचं एक उदाहरण, ईचं उदाहरण आहे. तर याच्यामध्ये 10 रुपये किंमत असताना मागणी 6 नगाचे एकूण खर्च किती आहे, 10 गुणिले 6 बरोबर 60. किंमत वाढली, 20 रुपये झाली. 20 रुपये झाल्यानंतर आपण नग किती खरेदी केलेले आहेत, 5 नग खरेदी केलेले आहेत. किती नग खरेदी केलेले आहेत, 5. मग 20 5 100, म्हणजेच एकूण खर्च हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे असे म्हटलं जातं. आता किंमत 30 रुपये असताना 4 नगाची मागणी आहे आणि 40 रुपये असताना 3 नगाची मागणी आहे. मग आता या ठिकाणी 120 रुपये हा मूळ खर्च आणि किंमत वाढल्यानंतर सुद्धा झालेला खर्च हा 120 आहे. म्हणजे एकूण खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाल्याचे आपल्याला दिसून येत नाही. म्हणून याला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतो. आता तिसरा जो प्रकार आहे, तो प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मूळ किंमत 50 रुपये आहे. आता मूळ किंमत 50 रुपये असताना 2 नगाची मागणी होते आणि मग या ठिकाणी होणारा एकूण खर्च किती आहे, 100 रुपये आहे. आता वस्तूची किंमत वाढली आणि 60 रुपये झाली. मग वस्तूची किंमत वाढून 60 रुपये झाल्यानंतर ग्राहकाने एकाच नगाचं सेवन केलं किंवा एकाच नगाला मागणी
केली. म्हणजेच एकूण खर्च जो आहे तो किती होणार आहे, 60 गुणिले नगसंख्या 1 म्हणजे 60 गुणिले 1 बरोबर 60. मग 100 ही संख्या म्हणजे 100 हा मूळ खर्च जास्त आहे आणि नवीन झालेला खर्च 60 रुपये हा कमी आहे. म्हणून आपण या ठिकाणी याला एकापेक्षा कमी मागणीची लवचिकता असे म्हणतो. आता आपणाला या कोष्टकातून एकापेक्षा जास्त, एकक आणि एकापेक्षा कमी लवचिक मागणी कशी असते हे आपण अभ्यासलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणीची लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत जी स्वतः मार्शल यांनीच विकसित केलेली आहे त्या पद्धतीला बिंदू पद्धत किंवा भूमितीय पद्धत असे म्हटले जाते. प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धती विकसित केलेली आहे. या पद्धतीला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असे म्हणतात. कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची किंमत लवचिकता मोजू शकत नाही. म्हणजेच गुणोत्तर पद्धत जिला आपण शेकडेवारी पद्धत म्हणतो आणि दुसरी आहे एकूण खर्च पद्धत, या दोन्हीही पद्धतीच्या साहाय्याने मागणी वक्रावर असलेल्या एखाद्या विशिष्ट बिंदूची मागणीची लवचिकता जर शोधायला सांगितलं तर ते दोन्हीही सूत्र या ठिकाणी कुचकामी ठरतात. म्हणजे मागणी वक्रावरील बिंदूचे मागणीची लवचिकता मोजण्यासाठी हे दोन्ही सूत्र निरुपयोगी ठरत असतात. यामुळेच मागणी वक्रावर एखाद्या बिंदूची किंमत लवचिकता जर मोजायची असेल तर त्यासाठी म्हणून अल्फ्रेड मार्शल यांनी जी पद्धती विकसित केलेली आहे त्या पद्धतीला आपण भूमिती पद्धत किंवा बिंदू पद्धत असे म्हणतो. मग आता ही जी बिंदू पद्धत आहे या बिंदू पद्धतीमध्ये काय होतं तर या बिंदू पद्धतीमध्ये रेषीय मागणी वक्र आणि वक्राकार मागणी वक्र असे दोन प्रकारचे मागणी वक्र असतात. आणि याचा विचार करून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी सूत्र विकसित केलेलं आहे. बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर, हे लक्षात ठेवा. एखाद्या विशिष्ट बिंदूची मागणीची लवचिकता आपल्याला शोधून काढायची असेल तर त्या बिंदूपासूनचे मागणी वक्रावरील खालचे अंतर, खालच्या बाजूचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर. म्हणजेच आपण हे लक्षात ठेवायचं, मागणी वक्राचंच आपल्याला मागणीची लवचिकता शोधून काढायच्या बिंदू पद्धतीच्या सहाय्याने. म्हणजे या ठिकाणी मागणी वक्रावरचंच आपण घेणार आहोत हे निश्चित आहे. मग आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं, सूत्र लवकर लक्षात ठेवण्यासाठी जो काही विशिष्ट बिंदू आहे त्या बिंदूपासूनचं मागणी वक्रावरचं खालचं अंतर भागिले वरचं अंतर, या सूत्राच्या साहाय्याने आपणाला भूमितीय पद्धत किंवा बिंदू पद्धतीच्या साहाय्याने मागणीची किंमत लवचिकता मोजता येऊ शकते. आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की मागणी वक्र हे दोन प्रकारचे असतात. एक रेषीय मागणी वक्र असतो जो की सरळ रेषेमध्ये असतो. मग तो उभा असतोय, आडवा असेल, तिरपा असेल, एकदम तीव्र उताराचा असेल किंवा मंद उताराचा असेल, परंतु सरळ रेषेत असतो. याला आपण रेषीय मागणी वक्र असे म्हणतो. त्याला कोणता मागणी वक्र म्हणतो? रेषीय मागणी वक्र. जसं की आता या ठिकाणी सूत्रामध्ये जी आडवी रेषा आहे ती सरळ आहे, ह्या सुद्धा एक प्रकारचा रेषीय मागणी वक्र होऊ शकतो. दुसरा जो वक्राचा प्रकार आहे तो वक्राचा प्रकार जो आहे तो कसा आहे? वक्राकार आहे. कसा आहे तो? वक्राकार. वक्राकार म्हणजेच वाकडा, चंद्रकोरीच्या आकाराचा. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
मग आता जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषेत असतो तेव्हा मागणी वक्र य अक्षावर आणि म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढविता येतो. मग मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावर अनंत लवचिक असते. या म रेषेवरील प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असते. हे खालील आकृतीमध्ये दर्शविलेले आहे. आता ही बिंदू पद्धत, या बिंदू पद्धतीमध्ये रेषीय मागणी वक्र जो आहे तो या ठिकाणी अल्फ्रेड मार्शल यांनी दाखवलेला आहे. तर या आकृतीमध्ये अक्ष अक्ष आहे आणि अय अक्ष आहे. अक्ष या ठिकाणी म हा मागणी वक्र आहे. मग आता म या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी अनंत आहे. म्हणजेच य अक्षावर मागणीची लवचिकता कशी आहे? अनंत आहे. म एक या बिंदूला मागणीची लवचिकता ही इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 1पेक्षा कमी आहे. म 2 या बिंदूला मागणीची लवचिकता बरोबर 1 आहे. म्हणजेच या ठिकाणी म 2 या बिंदूला एकक लवचिक मागणी दर्शविली जाते. म 3 बिंदूला मागणीची लवचिकता ही 1पेक्षा जास्त आहे आणि म 4 बिंदूला मागणीची लवचिकता 0 आहे. हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. तर आपण या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता भूमितीय पद्धतीच्या सहाय्याने किंवा बिंदू पद्धतीच्या सहाय्याने कशी काढता येते हे पाहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपण हे जे मागणीची लवचिकता आहे ती कशा पद्धतीने मोजली जाते या संबंधीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण अरेखीय मागणी वक्र म्हणजेच वक्राकार मागणी वक्र जो आहे त्याच्या साहाय्याने मागणीची लवचिकता कशी मोजली जाते ते पाहायचं आहे आपल्याला. जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते. मग आता ही जी स्पर्शरेषा आहे ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढली जाते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते. मग आता यासाठीचं जे सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर आणि या आधारे आपणाला मागणीच्या लवचिकतेचं मापन केलं जातं. मग आता अरेखीय मागणी वक्र जो आहे त्या वक्राच्या साहाय्याने मागणीची किंमत लवचिकता कशा पद्धतीने मोजली जाते यासाठीचं हे सूत्र आहे. म एक हा मागणी वक्र आहे जो वक्राकार स्वरूपाचा आहे. स या बिंदूची आपण मागणीची किंमत लवचिकता मोजतो आहोत. मग या स बिंदूला स्पर्श करणारी, या मागणी वक्राला स्पर्श करणारी एक रेषा आपण जी य अक्ष आणि क्ष अक्षाला स्पर्श करणारी रेषा काढलेली आहे, सरळ रेषा. आणि त्या सरळ रेषेपासून खालचं अंतर भागिले वरचं अंतर या आधारे आपण मागणीच्या लवचिकतेचं मापन करतो. मग आता या ठिकाणी जर स ब बरोबर स क असेल तर मागणी ही एकक लवचिक असते. जर स ब हे स क पेक्षा जास्त असेल तर मागणीची लवचिकता 1पेक्षा जास्त, यालाच आपण अधिक लवचिक मागणी म्हणतो. स ब हे स क पेक्षा लहान असेल तर मागणीची लवचिकता ही 1पेक्षा कमी किंवा यालाच आपण कमी लवचिक मागणी असे म्हणतो. तर वरील बिंदू पद्धतीच्या साहाय्याने आपण मागणीच्या लवचिकतेचं कशा पद्धतीनं मापन होतं हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण मागणीची लवचिकता निर्धारित करणारे जे घटक आहेत त्या संबंधीची आपण माहिती घेणार आहोत. आता मागणीची लवचिकता ही अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
त्यातला पहिला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच वस्तूचे स्वरूप. आता वस्तूचं स्वरूप म्हणजे काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की काही वस्तू ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत, काही वस्तू सुखसोयीच्या आहेत, काही वस्तू चैनीच्या आहेत, बरोबर ना? आता आपण गहू, तांदूळ, ज्वारी यांना चैनीच्या वस्तू म्हणू का? नाही म्हणणार. का? कारण गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ हे जे घटक आहेत किंवा या ज्या वस्तू आहेत या जीवनावश्यक आहेत, कारण ते आपण अन्न म्हणून वापरतो आणि अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. मग ह्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या जीवनावश्यक वस्तूंची मग त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, औषधं असतील, काही पुस्तकं असतील, यांची मागणी ही अलौकिक असते. कशी असते ती? अलौकिक असते. तर सुखसोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंची मागणी मात्र लवचिक असते. मग आता कार असेल, परफ्यूम असेल, घरातलं फर्निचर असेल, डेकोरेटिव्ह असे जे काही वस्तू आहेत ज्या आपल्या वापराच्या म्हणजे त्या वस्तूचा उपभोग घेतला नाही म्हणून आपलं काही अडून राहणार नाही, अशा ज्या वस्तू आहेत ज्या भौतिक सुखसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या किंवा चैन म्हणून वापरल्या जाणाऱ्या, मौज मजा म्हणून वापरल्या जाणाऱ्या अशा वस्तूंची मागणी ही लवचिक असते. म्हणून मागणीची लवचिकता ठरविणाऱ्या घटकामधला पहिला महत्त्वाचा घटक वस्तूचे स्वरूप. वस्तूच्या स्वरूपामध्ये आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जर वस्तू जीवनावश्यक असेल तर तिची मागणीची लवचिकता ही अलौकिक असते आणि जर चैनीच्या वस्तू आणि सुखसोयीच्या वस्तू असतील तर मागणीची किंमत लवचिकता लवचिक असते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. दुसरा आहे पर्यायी वस्तूची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात अशा वस्तूची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरणार्थ लिंबू सरबत, उसाचा रस इत्यादी. पण वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसेल तर मात्र अशा वेळेस त्या वस्तूला असणारी मागणी अलौकिक असते. जसं की बाजारामध्ये उसाचा रस आहे, लिंबू सरबत आहे, लस्सी आहे. मग आपण या ठिकाणी पर्याय म्हणून वापरू शकतो. लिंबू सरबतला पर्याय उसाचा रस किंवा लस्सी हे आपण घेऊ शकतो. परंतु मीठ जे आहे या मिठाला कुठलीच वस्तू पर्याय होऊ शकत नाही, म्हणून मिठाची मागणी कशी असेल? अलौकिक असेल. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तिसरा आहे वस्तूचे अनेक उपयोग. जेव्हा वस्तू एकाच उपयोगासाठी असणाऱ्या किंवा एकाच उपयोगासाठी वापरली जाते तेव्हा त्या वस्तूची लवचिकता ही कमी लवचिक असते. परंतु जेव्हा वस्तू विविध उपयोगासाठी किंवा बहुउपयोगासाठी वापरली जाते तेव्हा मात्र तिची मागणी जास्त लवचिक असते. म्हणजे त्या वस्तूचा उपयोग आपणाला कशासाठी होणार आहे यावरून त्या वस्तूची लवचिकता ठरत असते. आता त्या वस्तूचा उपयोग फक्त एकाच गोष्टीसाठी होणार असेल तर ती झाली आपली कमी लवचिक आणि त्या वस्तूचा उपयोग आपण अनेक ठिकाणी करत असू तर ती झाली जास्त लवचिक. मग उदाहरणार्थ कोळसा, वीज यांचा अनेक ठिकाणी वापर करता येऊ शकतो, म्हणून या बहुउपयोगी वस्तू आहेत. मग यांची मागणी कशी असते? लवचिक असते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. चौथा आहे व्यसनाधीनतेच्या किंवा व्यसनाच्या वस्तू किंवा यालाच आपण सवयीच्या वस्तूसुद्धा म्हणतो. मी ह्या सवयीच्या किंवा व्यसनाच्या वस्तू यांची मागणी अलौकिक असते. मग आता ही जी आहे ही ती सवय लागलेली आहे. मग त्या उपभोक्त्याला त्या वस्तूची किंमत कितीही वाढली तरीही त्याला त्या वस्तूचा उपभोग घेतल्याशिवाय त्याला समाधान मिळत नाही. म्हणून हे व्यसन किंवा अंमली पदार्थ जे आहेत त्या पदार्थाचं सेवन केल्याशिवाय त्याला समाधान मिळत नाही. म्हणून अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरीही त्याची मागणी केली जाते.
म्हणून ह्या ज्या व्यसनाच्या किंवा सवयीच्या वस्तू आहेत यांची मागणी अलवचिक असते. 5वी बाब आहे टिकाऊपणा. आता ज्या वस्तू टिकाऊ असतात म्हणजे ज्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत, मग उदाहरणार्थ आपल्या घरात असणारा कपाट आहे, टी व्ही आहे, पंखा आहे, खुर्ची किंवा मग वॉशिंग मशीन, फ्रीज, ह्या ज्या वस्तू आहेत यांना आपण टिकाऊ वस्तू असे म्हणतो. मग टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. म्हणजे ज्या वस्तू टिकणाऱ्या आहेत अशा वस्तूंची मागणी कशी असते? जास्त लवचिक असते. तर ज्या वस्तू नाशवंत आहेत, मग दूध, अंडी, भाजीपाला यांचं आयुष्य 2 दिवस 4 दिवसाचं असतं, 1 दिवसाचं असतं. मग अशा वस्तूंना असणारी मागणी ही अलवचिक असते. अशा वस्तूंना असणारी मागणी कशी असते? अलवचिक असते. मग आता 6वं जे बाब आहे ती म्हणजेच पूरक वस्तू. आता एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्तूची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ मोबाईलची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते, कारण सिम कार्डशिवाय मोबाईल चालू शकत नाही. मग आता या ठिकाणी मोबाईलची किंमत कमी झाली म्हणून नवीन मोबाईल अनेक ग्राहकांनी खरेदी केला. मग नवीन मोबाईल खरेदी केला, मग तो मोबाईल चालवण्यासाठी आपल्याला काय खरेदी करावं लागेल? सिम कार्ड खरेदी करावं लागेल. म्हणून पूरक वस्तू ज्या आहेत त्या पूरक वस्तूंची मागणी कशी असते? अलवचिक असते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 7वा बाब जे आहे ते म्हणजेच उपभोक्त्याचं उत्पन्न. उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते. मागणी कशी असते? अलवचिक असते. उच्चभ्रू व्यक्ती आणि गरीब व्यक्तींच्या मागणीवर किंमत बदलाचा परिणाम क्वचितच होतो. मग आता या ठिकाणी उपभोक्त्याची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते आणि तोच मध्यमवर्गीय व्यक्ती जो आहे तो व्यक्ती या ठिकाणी किंमत वाढली किंवा त्याच्या उत्पन्नात फरक पडला तर मात्र तो मागणीमध्ये बदल करत असतो. म्हणून उच्चभ्रू व्यक्तीच्या मागणी अलवचिक असते तर मध्यमवर्गीय व्यक्तीची मागणी लवचिक असते. गरजेची तीव्रता. ज्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते त्या वस्तूची मागणी कमी लवचिक किंवा अलवचिक अशा स्वरूपात असते. उदाहरणार्थ औषधे. ज्या वस्तूची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ मोटारगाडी. आणि 9वा जो घटक आहे जो मागणीची लवचिकता ठरविणारा तो आपण या ठिकाणी पाहतो आहोत. तर सामान्यपणे असे सांगता येईल की कालावधी जेवढा अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढा कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते. कारण उपभोक्त्याच्या उपभोग प्रवृत्ती दीर्घ कालावधीत स्वस्त व पर्यायी वस्तूंच्या बाजूने बदलू शकतात. तर या ठिकाणी आपण मागणीची किंमत लवचिकता ठरविणारे घटक अभ्यासलेले आहेत. तर आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.